हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली तिसरी, श्लोक क्रमांक 16. नचिकेतम उपाख्यानम मृत्युप्रोक्तम सनातम उक्त्वा श्रुत्वा च मेघावी ब्रह्मलोके महीयते. अन्वयार्थ. नचिकेतचे हे कथानक मृत्यूलोकात पूर्वापार चालत आलेले आहे. हे आख्यान जो ऐकतो तसेच ते इतरांना सांगतो त्याचा ब्रह्मलोकी सन्मान केला जातो. हरिओम. आता आपण या अध्यायामधल्या तिसऱ्या वल्लीतला शेवटचा श्लोक घेणार आहोत. श्लोक क्रमांक 17. य इमं परमं गुह्यं श्रावयेद ब्रह्मसंसदि प्रयता श्राद्धकाले वा तदा अन्नन्त्याय कल्पते तदा आनन्त्याय कल्पत इति. अन्वयार्थ. हे अतिशय गुह्य असे कथानक जो ब्रह्मशोधनार्थ प्रवृत्त झालेल्यांना ऐकवतो तसेच श्राद्धकाळात भोजन करणाऱ्यांना पवित्रतापूर्वक ऐकवतो, तो अमृत प्राप्त करून घेण्यास समर्थ होतो, अमृत प्राप्त करतो. आता पहिल्या अध्यायाची सांगता होत आहे. यास्तव येथे पहिल्या अध्यायाची फलश्रुती सांगितली जात आहे. अर्थातच ही फलश्रुती यमराज सांगत नसून हे उपनिषद सांगणारे ऋषी सांगत आहेत. येथे फलश्रुती सांगितली आहे म्हणून काहींच्या मते हे उपनिषद इथेच समाप्त होत आहे. परंतु पहिल्या अध्यायात योग, आत्मतत्व असे काही विषय यमराजांकडून पूर्ण सांगून झालेले नाहीत. तेव्हा ही उपनिषदाची समाप्ती नसून पहिल्या अध्यायाची समाप्ती आहे. कोणतेही ज्ञान हे ते ज्याने जाणले आहे त्याच्याकडूनच शिकले जावे. स्वतः ज्याने जाणलेलं नाही त्याने दुसऱ्याला ते शिकवू नये. तसेच केल्यामुळे साधकाचे नुकसान होते. यास्तव ऋषी सांगत आहेत की ज्याने हे उपनिषद जाणले आहे त्याने ते इतरांना अवश्य सांगावे. ज्ञान हा परमात्म्याचा प्रसाद असतो. प्रसाद हा वाटण्यासाठीच असतो. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे. दुसऱ्याला सांगताना आपलाही अभ्यास होतो, उजळणी होते. त्यावेळी बारकावे नव्याने समजतात. विद्यादान हे पुण्यकर्म समजलं जातं. ऋषी सांगत आहेत की हे मृत्यूनंतरचे ज्ञान ब्रह्मशोधनार्थ प्रवृत्त झालेल्यांना ऐकवावे. ब्रह्मसंसद असा शब्द वापरलेला आहे. हे ब्रह्माचे उपासक आहेत, ज्यांनी ब्रह्माच्या शोधनाचा ध्यास घेतलेला आहे. जे ज्ञानलालसेने, जिज्ञासेने ब्रह्माची चर्चा करतात अशांना हे मृत्यूनंतरचे ज्ञान ज्याने ते अभ्यासले आहे, ज्याने ते जाणले आहे त्याने ऐकवावे. कारण वृथा तृप्तस्य भोजनम, ज्याला भूक लागलेली आहे त्यालाच अन्न वाढणे योग्य असते. ज्याला त्याचं महत्त्व नाही त्याला ते देण्यात काहीही अर्थ नसतो. त्यामुळे चुकीच्या समजुतीने एखाद्या वेळी अनर्थ होण्याचाच संभव असतो. पुढे ऋषी सांगत आहेत की श्राद्ध काळात भोजन करणाऱ्यांना पवित्रतापूर्वक हे मृत्यूनंतरचे ज्ञान ऐकवावे. हे मृत्यूचे ज्ञान आहे. त्यामुळे ज्याच्या घरात मृत्यू झालेला आहे त्याला त्या भावनेच्या आवेगात याचा बोध चटकन होईल. त्यावेळी मृत्यूनंतर काय होतं हे जाणण्याची तीव्र इच्छा असते. एरवी मृत्यूचा विषयही नको असतो. अगदी स्वाभाविकच आहे. व्यायामाचं महत्त्व शरीर चांगलं असताना कितीही सांगितलं तरी पटत नाही. परंतु वजन वाढलं
त्याचा त्रास होऊ लागला आणि यावर औषध घेऊन उपयोग नसतं हे लक्षात आलं की मग व्यायामाचं महत्त्व पटतं. हरिओम. प्रथम अध्याय तृतीय वल्ली समाप्त. प्रथम अध्याय समाप्त. ओम तत्सत त्वम असि.